नमस्कार मैत्रिणींनो, सँक्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करतोय अतिशय सोप्या पद्धतीने डाळ पालक ढाबा स्टाईल आणि जिरा राईस आणि शिवाय पालकचे कुरकुरीत पकोडे। त्यासाठी आपण घेतलेलं साहित्य आता आपण पाहणार आहोत। एक मोठा बाउल भरून आपण पालक घेतलेला आहे। पालक आपण स्वच्छ धुवून नंतर तो निथळून घेतला आणि बारीक चिरून घेतलेला आहे। आता त्यासोबतच आपण इतर जे साहित्य आहे फोडणीचं ते पाहणार आहोत। डाळ, मीठ, डाळ आपण चणा डाळ घेतली आहे, ती आपण रात्रभर भिजवून घेतली होती। टोमॅटो 1, कांदा, मिरची आणि कढीपत्ता। आता इथे पाहू शकता फोडणीचं साहित्य। फोडणीसाठी आपण तूप आणि तेल एकत्र घेणार आहोत। तूप घेतलं आहे मी इथे। नंतर 2 इंची दालचिनी, लसूण घेतलेला आहे आपण 8 ते 10 पाकळ्या। नंतर आलं 1 इंच, ते हे दोन्ही आपण छान ठेचून घेतलं आहे। आता नंतर आपण ते कट करून घेणार आहोत। मिरच्या देखील 5-6 मिरच्या छान डार्क हिरव्या छान कट करून घेतलेल्या आहेत, त्या आपण ठेचून घेणार आहोत नंतर, त्यामुळे ते फोडणीमध्ये छान व्यवस्थित बसतात। आपण हे घेतलेलं आहे तमालपत्री आणि बडी वेलची 1। आता हे फोडणीचं साहित्य जे आहे, मसाले आपले सगळे लाल तिखट, हळद, हिंग, नंतर गरम मसाला, धणे जिरे पूड आणि जिरे एवढं घेतलेलं आहे आपण। आता आपण पहिल्यांदा तुपाची फोडणी करायची आहे। तूप आणि तेल आपण एकत्र बाउलमध्ये छान तापवून घेणार आहोत। आपलं कुकरमध्ये आपल्याला पहिल्यांदा त्यापूर्वी आपण डाळ जी आहे आपली ती शिजवून घेणार आहोत। कुकर घेतला आहे, त्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे, त्यामध्ये डाळ टाकून घेतली आपली आणि डाळ सोडून घेतल्यानंतर लगेचच आपण यात हिंग, मीठ आणि हळद या 3 गोष्टी टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर अर्धा चमचा तेल टाकल्यामुळे आपली डाळ पटकन शिजण्यास मदत होते। याला आता आपल्याला लीड लावून एक 4 ते 4 तरी शिट्ट्या आपल्याला कराव्या लागतील। मिरची ठेचून घेतली आहे। कलबत्ता असतो आपला छोटा, त्यामध्ये ठेचली तरी चालते। आलं आणि लसूण ते देखील आपण छान बारीक कट करून घेतलं आहे। ठेचलेलं होतंच, पण त्यानंतर आपण ते बारीक बारीक कट देखील करून घेतलं। पॅन घेतला आहे, पॅनमध्ये ऑलरेडी तूप तापवून घेतलं आहे, त्यावर आता आपण जेवढं तूप तेवढंच तेल असं आपण मिक्स करून घेणार आहोत। आता आपण फोडणी करणार आहोत। फोडणीसाठी आपण पहिल्यांदा यात गरम मसाले, बडी वेलची, तमालपत्री आणि दालचिनी या 3 गोष्टी आपण यामध्ये ॲड केलेल्या आहेत। जिरे आणि हिंग या दोन्ही गोष्टी आपण फोडणीच्या यात ॲड केल्यात। सगळी प्रोसेस ही मंद आचेवर करायची। आपली फोडणी वगैरे अजिबात करपता कामा नये, अदरवाईज भाजीची टेस्ट लगेचच बदलते। लसूण, आलं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। ढाब्यावर शक्यतो आलं लसूणची पेस्ट वगैरे वापरतात, पण काही भाज्यांना ठेचलेल्या आलं लसूणचाच फ्लेवर जास्त छान लागतो। पाहू शकता छान परतल्या आपण सगळ्या गोष्टी आणि आता ठेचलेल्या मिरच्या देखील आपण टाकलेल्या आहेत। ठेचलेल्या मिरच्या आपण ठेचल्या एवढ्यासाठी की त्या मग शिजताना अगदीच मग छान व्यवस्थित शिजतात आणि तोंडात येत नाहीत खाताना, आणि त्याचा फ्लेवर देखील छान उतरेल आपल्या भाजीमध्ये। छान परतून घेतलं आहे सगळं।
आता यात आपण कांद्याचा रंग बदलला आहे, टोमॅटो ॲड करतो आहे, त्यामुळे आता टोमॅटो देखील यामध्ये मिक्स करून छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. टोमॅटो आपण एक घेतला होता, कांदा देखील एकच होता. छान टोमॅटो मऊ झाला आपला. आता आपण मीठ ॲड केलं आहे. मीठ ॲड केल्यानंतर आता आपण मसाले ॲड करणार आहोत. हळद पहिल्यांदा, तिखट 1 चमचा, मोठा चमचा, नंतर धणे जिरे पूड 1 चमचा. तिखट आपण मोठा चमचा घेतलेला आहे आणि हे दोन्ही छोटा म्हणजे पोह्यांचे चमचे 2 तिखट आणि 1 गरम मसाला आणि धणे जिरे पूड. आता हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. सगळे मसाले यामध्ये आपल्या मसाल्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत व्यवस्थित. अगदी तेल सुटेपर्यंत आता हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. सर्वात शेवटी आपण चवीप्रमाणे साखर, चवीपुरती आपल्याला साखर अगदी चिमूटभर टाकली आहे आणि आता आपण हे परतून यामध्ये पालक ॲड करणार आहोत. स्वच्छ धुवून चिरलेला पालक आपण इथे ॲड करून घेतला आणि सगळे मसाले ते जे आपलं जे एकत्र मिक्स होतं खाली पॅनमध्ये ते छान या पालकाबरोबर परतून घ्यायचं व्यवस्थित. आणि पाहू शकता या सगळ्या प्रोसेसमध्येच पालक अर्धा झाला आहे जवळजवळ. आणि आता लीड ठेवून आपण याला एक वाफ द्यायची. छान शिजवून घ्यायचा पहिल्यांदा पालक. डाळ तर आपली ऑलरेडी शिजलेली आहे. आणि जिरा राईससाठी आपण तांदूळ देखील तयार ठेवला होता. पाहू शकता पालक तयार आहे आपला. थोडा आणखीन पाणी त्यात शिल्लक आहे, त्यामुळे आता ते आणखीन आपल्याला थोडा शिजवावा लागेल. त्यामुळे आपण आणखी एक वाफ काढून घेणार आहोत. तोपर्यंत आपण इकडे पुन्हा लीड लावलं मी तिकडे आणि आता इथे आपण जिरा राईस करून घेतो आहे. जिरा राईस करण्यासाठी मी ऑलरेडी तूप थोडं टाकलं होतं, त्यात ॲड केलं मी थोडं तूप आणि त्यानंतर तमालपत्री आणि जिरे, शहाजिरे आणि जिरे थोडे अर्धे आणि त्यानंतर आता आपण यात आपण जो अर्धा तास धुवून स्वच्छ भिजवून ठेवला होता तांदूळ, बासमती वापरला आहे मी यावेळी, तर तो जो आहे तांदूळ तो आपण छान यामध्ये ॲड करून घेतला आहे आणि तो परतून घ्यायचा आहे आपल्याला. तुपाचा आणि जिऱ्याचा फ्लेवर या राईसला खूप छान लागतो. तुम्ही कोणताही इथे वापरू शकता, कारण आपली भाजी पालक आणि डाळ अशी आहे. त्याच्याबरोबर इंद्रायणी देखील जातो. कोणाला मऊ भात आवडतो, कोणाला सुटसुटीत भात आवडतो. सुटसुटीत हवा असेल तर तुम्ही बासमती वापरू शकता आणि जर मऊ भात हवा असेल तर तुम्ही आंबेमोहर आणि इंद्रायणीचा वापर करू शकता. या सगळ्या फ्लेवर्ससोबत पालकाची भाजी, पालक आणि डाळ ही भाजी अतिशय छान लागते. किंवा आपण दाल फ्राय देखील यासोबत सर्व करू शकतो वेगळं. छान उकळी आली आहे. आता लीड लावून आपण 1 शिट्टी करायची आहे फक्त. एका शिट्टीतच आपला छान असा सुटसुटीत मोकळा भात तयार होतो, आपल्याला अगदी हवा तसा. आता इथे भाजीचं लीड काढलं आहे आपण, पाहू शकता छान सगळं पाणी गेलेलं आहे आणि पालक देखील आपला छान शिजलेला आहे.
आता आपल्याला डाळीसोबत देखील तो पुन्हा शिजवून घ्यायचा आहे. डाळ ॲड केली आपण. डाळ आपली शिजली आहे व्यवस्थित, त्यामुळे त्यातलं पाणी डाळीतलं आणि डाळ आपण ऑलरेडी यात टाकून घेणार. आपल्याला रसरशीत भाजी करायची आहे. ही भाजी फार घट्ट नसते, त्यामुळे छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं आणि लीड लावून आपल्याला छान याला एक वाफ द्यायची आहे व्यवस्थित. आपले ऑलरेडी मसाले सगळे टाकलेले आहेत, दोन्हीचे, डाळीचे आणि पालकाचे. शिट्टी झाली होती आपली जिरा राईसची. आता कुकर आपण पूर्ण थंड होण्यासाठी बाजूला ठेवला आहे. पाहू शकता एक वाफ दिली आपण. आता यातलं डाळीचं जे पाणी होतं ते ॲड करून थोडी आणखी याला रसरशीत करून घ्यायची आणि लीड ठेवायचं पुन्हा. आणि आता आपण भजी करून घेणार आहोत. गॅस बंद केला आहे आपण. भाजी तयार आहे आपली. आता इथे भजीची तयारी. 1 वाटी बेसन घेतलं आपण, त्यात हळद, मीठ, तांदळाचं पीठ 1 चमचा, कुरकुरीतपणा भजीला येण्यासाठी जिरे टाकलेत त्यात, आणि आता पाव चमचा आपण सोडा टाकला आहे, खायचा सोडा. आता पाणी यामध्ये ॲड करतो आपण. छान असं बॅटर तयार करून घ्यायचं. इकडे तेल तापायला ठेवलं आहे मी. बॅटर तयार आहे आपलं. पालकाची पानं थोडी डेलिकेट असतात, त्यामुळे अगदी सांभाळून ती पिठामध्ये बुडवून मग गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला सोडता येतात. तेल व्यवस्थित गरम झालेलं असलं पाहिजे. आता आपण सोडून घेतोय. पाहू शकता अशा पद्धतीने जर आपण बॅटर केलेलं असेल व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी, तर फार पातळ पण नाही फार घट्ट पण नाही. पातळ झालं तर पानाला अजिबात पीठ चिकटत नाही. इथं पाहू शकता व्यवस्थित पानाला पीठ चिकटलेलं आहे, त्यामुळे आपली कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. आणि जास्त घट्ट जरी झालं तरी मग ते भजी असे कडक होतात. ही कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. पाहू शकता दुसरं पान देखील सोडलेलं आहे. 2, 3, 2, 3, 5, 6 तुम्हाला जितकी क्वांटिटी बनवायची असेल आणि तेल तुम्ही जितकं वापरलेलं असेल त्या पद्धतीने तुम्ही तळून घेऊ शकता. एका वेळी 2, 3, 4, 5, 6 कितीही. छान रंग बदलला आहे. आता आपण हे लगेचच काढून घ्यायचे. छान कुरकुरीत होतात, कारण यात आपण तांदळाचं पीठ देखील टाकलं आणि सोडा देखील टाकलेला आहे. दुसरा लॉट टाकला. दुसरा लॉट सोडून घेतल्यानंतर मग पाहू शकता आपण इथे सर्व करणार आहोत सगळं. भाजी आपण पहिल्यांदा पाहू शकता किती छान रंग आलेला आहे तिला. छान लागते ही. तुम्ही याच्यापेक्षाही आणखीन थोडी रसरशीत ठेवू शकता. जिरा राईस, भजी आणि त्यासोबत पोळ्या सर्व केलेल्या आहेत. तुम्ही रोटी किंवा तुम्हाला जे काही याबरोबर हवं असेल, पराठा, काहीही तुम्ही यासोबत या भाजीसोबत सर्व करू शकता. भजी देखील पाहू शकता रंग किती छान आला आहे आणि अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत असे होतात. करून पहा मैत्रिणींनो आणि कमेंटमध्ये मला आवर्जून सांगा कसं वाटलं तुम्हाला. पाहू शकता किती छान दिसतं आपलं भाजी आणि हे ज्या काही गोष्टी मी सर्व केलेल्या आहेत ह्या. कसं वाटलं मैत्रिणींनो व्हिडिओ. जर आवडला असेल तर लाईक शेअर करा. थँक्यू.